हॅलो मुलांनो, आपण आज उदाहरण संग्रह 13 पाहणार आहोत. मुलांनो, तुम्ही जर आपण या धड्यावरील सर्व उदाहरण संग्रह अगोदरच टाकले आहेत, ती जर पाहिली नसतील तर ते तुम्ही नक्की पहा. मुलांनो, उदाहरण संग्रह 13 हे खूपच महत्त्वाचं उदाहरण संग्रह आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्हाला यातील सर्व गणिते समजून जातील. मुलांनो, आपण हे उदाहरण संग्रह सुरू करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर मुलांनो, आपण गणित क्रमांक 1 पहिलं पाहूयात. वन विभागाने खैराची 23,078 झाडे, बेरड्याची 19,476 झाडे व उरलेली इतर प्रकारची झाडे लावली. जर वन विभागाने एकूण 50,000 झाडे लावली असतील तर इतर प्रकारची किती झाडे लावली? मुलांनो, हे गणित आपल्याला 2 प्रकारे सोडवता येईल. ते मी दोन्ही प्रकारे सोडवून दाखवणार आहे. चला मुलांनो, आपण सुरुवात करूयात. पहिल्यांदा मुलांनो, आपण ह्या एकूण संख्येतून या दिलेल्या संख्या वजा करून उत्तर काढूयात. 50,000 हे काय आहे? तर हे एकूण झाडांची संख्या आहे जे वन विभागाने लावली आहे. त्यातून आपल्याला लावलेली दिलेल्या प्रकारे वजा करायचे आहेत. तर 23,078 हे काय आहे? तर हे खैराची झाडे आहेत जे वन विभागाने लावलेली आहेत. हे आपल्याला वजा करायचे आहेत. 10मधून 8 गेले 2, हा चाला 1. 10मधून 8 गेले 2, हा चाला 1. 10मधून 1 गेले 9, हा चाला 1. 10मधून 4 गेले 6, हा चाला 1. 5मधून 3 गेले 2. तर मुलांनो, आपल्याला एकूण झाडांमधून खैराची झाडे वजा केल्यावर 26,922 इतकी संख्या मिळते. म्हणजे आता यातून आपल्याला बेरड्याची झाडे वजा केली म्हणजे 19,476 वजा केले की आपल्याला काय मिळेल? तर आपल्याला इतर प्रकारची झाडे मिळतील. हे काय आहे? तर हे बेरड्याची झाडे. 12मधून 6 गेले 6, हा चाला 1. 12मधून 8 गेले 4. 9मधून 5 गेले 4. 16मधून 9 गेले 7, हा चाला 1 आणि 2मधून 2 गेलं 0. तर मुलांनो, इतर प्रकारची वन विभागाने 7,446 इतकी झाडे लावली आहेत. तर हेच गणित आपण दुसऱ्या पद्धतीने सोडवून बघूयात. तर मुलांनो, आपल्याला इकडे आपण फक्त वजाबाकी केलेली आहे आणि आपण या प्रकारात बेरीजही करणार आहोत आणि वजाबाकीही करणार आहोत. आपल्याला बेरड्याची आणि खैराच्या झाडांची बेरीज करायची आहे. तर खैराची झाडे आहेत 23,078. हे काय आहे? तर हे खैराची झाडे खैर अधिक आपल्याला बेरड्याची झाडांची बेरीज करायची आहे 19,476. तर हे आहेत बेरड्याची झाडे. 8 अधिक 6 14, 14 4, हा चाला 1. 7 अधिक 7 7 अधिक 7 आणि हे 1चा 8. हे 8 आणि हे 7 15, 15ला 5, हा चाला 1. 10 10 हे तर 0 आहे. तर 0 अधिक 4 अधिक 1, हाचा 5. 3 अधिक 9 12, 12ला 2, हाचे आले 1. 2 अधिक 1 2, 4. हे काय मिळालं मुलांनो आपल्याला? तर हे आपल्याला खैर आणि बेरडा यांची मिळून संख्या मिळाली. यातून आपल्याला आता ही संख्या एकूण झाडामधून वजा करायची आहे. म्हणजे 50,000तून ती संख्या वजा करायची आहे. 10मधून 4 गेले 6, हा चाला 1. 10मधून 6 गेले 4, हा चाला 1. 10मधून 6 गेले 4, हा चाला 1. 10मधून 3 गेले 7, हा चाला 1. 5मधून 5 गेले 0. तर मुलांनो, आपल्याला दोन्ही संख्या सारख्या मिळालेल्या आहेत. म्हणजे दोन्ही पद्धतीने आपल्याला एकच उत्तर मिळालेलं आहे. तर आपल्याला शेवटी लिहायचं आहे की वन विभागाने इतर प्रकारची 7,476 झाडे लावलेली आहेत. तर मुलांनो, आपण इथे लिहूयात.
वन विभागाने 7,446 इतर प्रकारची झाडे लावली. हे आपलं प्रश्न क्रमांक 1चं उत्तर पूर्ण झालेलं आहे. मुलांनो, तुम्हाला हे दोन्ही प्रकारचं गणित करायचं असं काही नाही. तुम्ही एकाही प्रकारचं गणित केलं तर बास, तेवढंच आपलं उत्तर आपल्याला फुल मार्क्स मिळतील. तर मुलांनो, आपण गणित क्रमांक 2 सोडवूयात. मी हे आता गणित तुम्हाला एका पद्धतीने सोडवून दाखवणार आहे आणि तुम्ही हे मला दुसऱ्या पद्धतीने सोडवून दाखवायचे आहेत आणि कमेंटमध्ये सांगायचं आहे ते तुम्हाला जमत आहेत की नाही. तर मुलांनो, आपण गणित क्रमांक 2 पाहूयात. एका शहराची लोकसंख्या 37,926 आहे. त्यामधील पुरुषांची संख्या 11,24,069 आहे आणि स्त्रियांची संख्या 10,96,478 आहे व उरलेली मुले आहेत. तर त्या शहरातील मुलांची संख्या किती? तर मुलांनो, आपल्याला एकूण संख्येमधून पुरुष आणि स्त्रिया वजा केल्या की आपल्याला मुलांची संख्या मिळेल. म्हणजे उरलेली संख्या ही मुले आहेत असं आपल्याला अगोदरच प्रश्नातच सांगितलं आहे. तर 37,04,926 हे काय आहे तर एकूण लोकसंख्या आहे. यातून आपल्याला पहिल्यांदा पुरुषांची संख्या वजा करायची आहे. 11,24,069 हे काय आहे तर एकूण पुरुष. 16मधून 9 गेले 7, हाताला 1. 12मधून 7 गेले 5. 9मधून 1 गेलं 8, हाचा नाही येणार. 4मधून 4 गेलं 0. 12मधून 2 गेले 10, 10ला 0. 10मधून 2 गेले 8, हाचा आला 1. 7मधून 2 गेले 5, 3मधून 1 गेले 2. तर 25,80,857. यातून आपल्याला स्त्रियांची संख्या म्हणजेच 10,96,478 वजा करायचं आहे. 10,96,000 10,96,478 हे काय आहे तर स्त्रियांची संख्या. 17मधून 8 गेले 9 राहिले, हाचा आला 1. 15मधून 8 गेले 7 राहिले, हाचा आला 1. 8मधून 5 गेले 3. 10मधून 6 गेले 4, हाचा आला 1. 18मधून 10 गेले 8, हाचा आला 1. 5मधून 1 गेले 4 आणि 2मधून 1 गेले 1. तर मुलांना 14,84,379 इतकी आपल्याला मुलांची संख्या मिळाली आहे. तर आपण शेवटी लिहायचं आहे त्या शहरातील मुलांची संख्या 14,84,379 इतकी आहे. मुलांनो, हेही आपलं दुसरं गणितही आपलं पूर्ण सोडवलेलं झालं आहे. तर आपण गणित क्रमांक 3 कडे जाऊ. गणित क्रमांक 3. कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे 25,40,600 रुपये एवढा कामगार कल्याण निधी होता. त्यातील 12,37,865 रुपये वैद्यकीय बाबींवर व 8,42,317 रुपये कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठी खर्च केले व शिल्लक निधी उपाहारगृहासाठी राखून ठेवला. तर उपाहारगृहासाठी किती निधी राखून ठेवला? मुलांनो, आपण प्रश्न वाचल्याच आपल्याला कळायला पाहिजे की आपल्याला कशातून काय वजा केल्याने काय मिळेल. तर मुलांनो, आपल्याला कधीही एकूण संख्या दिलेली असते, त्यातून आपल्याला ह्या संख्या वजा करून आपल्याला मागितलेलं उत्तर मिळत असतं. तर आपल्याला उपाहारगृहासाठी राखून ठेवलेला निधी काढायचा आहे. तर तो आपल्याला एकूण संख्येतून बाकीचा खर्च वजा केला की तो निधी आपल्याला मिळेल. तर एकूण संख्या आहे 25,40,600 एकूण. त्यातून आपल्याला पहिल्यांदा 12,37,865
865 वजा करायचा आहे. हे काय आहे तर हे वैद्यकीय खर्च आहे. 10मधून 5 गेले 5, हाचा आला 1. 10मधून 7 गेले 3, हाचा आला 1. 16मधून 9 गेले 7, हाचा आला 1. 10मधून 8 गेले 2, हाचा आला 1. 4मधून 4 गेले 0. 5मधून 2 गेले 3, 2मधून 1 गेले 1. यातून आपल्याला कामगारांच्या मुलांच्या शिक्षणासाठीचा खर्च वजा करायचा आहे. तर तो आहे 8,42,317. 15मधून 7 गेले राहिले 8, हाचा आला 1. 3मधून 2 गेले 1. 7मधून 3 गेले 4. 2मधून 2 गेले 0. 10मधून 4 गेले 6, हाचा आला 1. 13मधून 9 गेले 4. तर मुलांना आपल्याला हे काय मिळालं तर आपल्याला हे उपाहारगृहासाठी राखून ठेवलेली निधी मिळाली. तर ती किती आहे? 4,60,418 आहे. तुम्हाला खाली शेवटी एक लाईन लिहावी लागेल. उपाहारगृहासाठी 4,60,418 इतका निधी राखून ठेवलेला आहे. मला इथे जागा नसल्यामुळे मी लिहित नाही, ते तुम्ही लिहून घ्या. गणित क्रमांक 4. क्रिकेट. हे गणित खूप सोपं आहे मुलांनो. क्रिकेटच्या सामन्यासाठी पहिल्या दिवशी 13,608 तिकिटे, दुसऱ्या दिवशी 8,955 तिकिटे आणि तिसऱ्या दिवशी काही तिकिटे विकली गेली. 3 दिवसांत एकूण 36,563 तिकिटे विकली गेली. तर तिसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली? तर मुलांनो आपल्याला एकूण संख्या दिली आहे ते 36,563. यातून 8,955 आणि 13,608 हे वजा केले की आपल्याला तिसऱ्या दिवशीची तिकिटे मिळतील. तर 36,563 हे एकूण. यातून आपण अगोदर पहिल्या दिवशीची तिकिटे वजा करूयात, जी पहिल्या दिवशी विकली गेली आहे. 13,608 पहिला दिवस. 13मधून 8 गेले राहिले 5, हाचा आला 1. 6मधून 1 गेले 5, हाचा नाही येणार. 15मधून 6 गेले तर 15मधून 6 गेले 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 9 राहिले, हाचा आला 1. 6मधून 4 गेले 2. 3मधून 1 गेले 2. तर मुलांनो यातून आपल्याला आणखीन एक संख्या वजा करावी लागेल, ती म्हणजे दुसऱ्या दिवशी किती तिकिटे विकली गेली. तर 8,955 हे काय आहे तर दुसरा दिवस. 5मधून 5 गेले 0. 5मधून 5 गेले 0. 9मधून 9 गेले 0. 12मधून 8 गेले 4, हाचे आले 1. 2मधून 1 गेलं 1. तर मुलांनो तिसऱ्या दिवशी 14,000 इतकी तिकिटे विकली गेली. आपण लिहायचं आहे तिसऱ्या दिवशी 14,000 तिकिटे विकली गेली. मुलांनो असा हा खूपच महत्त्वाचा उदाहरण संग्रह आपण पूर्ण सोडवलेला आहे. तुम्हाला जर ही सगळी गणिते समजली असतील, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. थँक्यू.